आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। इगतपुरीमध्ये अजून एक भोंदू बाबाचा वन विभागाने पर्दाफाश केलेला आहे। इगतपुरी परिसरामधील गिरणारे येथील चंद्रकांत राजेंद्र माळी याला अटक करण्यात आलेली आहे। त्याचं वय 33 वर्ष असल्याचं कळतंय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरी वन विभागाने कारवाई केली। भोंदू बाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव हे जप्त करण्यात आले। यामध्ये रानडुकराचे दात, सांबराचे शिंग, काळवीट शिंग, घुबडाचे अवयव, सालिंदर काटे, मोरपीस, तलवार आणि जवळजवळ अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे अवयव जप्त करण्यात आले। वन विभाग आरोपीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन गेल्यानंतर आरोपीनं सर्च वॉरंटच खाऊन टाकलं। कोर्टात भोंदू बाबाला हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। माहिती जाणून घेऊयात, राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। इगतपुरीमधून भोंदू बाबाचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याची नेमकी माहिती काय? इगतपुरीमध्ये अजून एक भोंदू बाबाच्या वन विभागाने पर्दाफाश केला असून गिरणारे येथील चंद्रकांत माळी याला या प्रकरणी अटक केलेली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। भोंदू बाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आलेले। यामध्ये रानडुकराचे दात, सांबराचे शिंग, कावळीटाचे शिंग, घुबराचे आयुध, सालिंदर काटे, मोरपीस, तलवार इत्यादी जवळजवळ 2 लाख रुपये किमतीचा अवयव हे जप्त करण्यात आलेले। आणि चक्क म्हणजे वन विभाग आरोपीच्या घरी पोहोचलो तेव्हा सर्च वॉरंटच आरोपीने खाऊन टाकलं। त्यामुळे त्याला आता पकडून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।